नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू। विहिरीला कठडा नसल्याने झाली भीषण दुर्घटना। रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस। मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आंदोलनस्थळी भेट। रोहित पवारांचं उपोषण म्हणजे जरांगे स्टाईल नौटंकी। भाजप आमदार परिणय फुकेंची टीका। म्हणाले अन्न त्यागऐवजी मीडिया त्याग करावा। आणि टीएमसीचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी जॉईन करणार। बीजेपी प्रभारी व लोकसभा अध्यक्षांना भेटले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। धारूर येथील बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक रक्तदान दिन तसेच स्वर्गीय कॅप्टन राजपाल सिंह हजारी भैया यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मागील 29 वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। याही वर्षी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी 182 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदाते व मान्यवर यांना बोलावून रक्तदात्यांना सोडत पद्धतीने 25 पेक्षा जास्त सायकलींचे वितरण ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे। इंधन बचतीचा व पर्यावरण जागृतीचा संदेशही यावेळी देण्यात येणार असल्याचे डॉक्टर हजारी यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव हे होते, तर या प्रसंगी धारूर पोलीस ठाण्याचे एपीआय राजेंद्र घुगे, भाजपा नेते माधव तात्या निर्मळ, माजी नगराध्यक्ष शेषराव फावडे, उद्योजक उदयसिंह दिक्कत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिंगारे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी सय्यद शाकेर, इको बटालियनचे कृष्णा जाधव, माजी नगराध्यक्ष उत्तमलाल तोष्णीवाल सह नगर परिषदेचे गटनेते, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, वकील व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रस्ताव डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट मोहन भोसले यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाघाट प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। धारूर तालुक्यातील चोरंबा येथे शेतात ऊसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या खांबाच्या तानाला शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली। गंगाराम श्रीराम गांधले वय 45 वर्षे राहणार चोरंबा हे शुक्रवारी मध्यरात्री शेतातील ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता रात्री 12 ते सकाळी 6 या वीज पुरवठ्याच्या वेळेत काम करत असताना शेतातील वीज खांबाच्या तानाच्या तारेच्या संपर्कात आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे गांधले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान धारूर तालुक्यात अलीकडच्या काळात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वीज वितरण कंपनीने शेतातील वीज खांब, तारा व तानांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आज दिनांक 14 जून 2026 रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली। यावेळी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके तसेच RMO डॉक्टर नागेश चव्हाण यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, तर बीड जिल्ह्यातील सर्व रक्तदान शिबिर घेणाऱ्या सर्व आयोजक आणि रक्तदात्यांचा बीड जिल्हा रुग्णालयाच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, RMO डॉक्टर नागेश चव्हाण, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर जयश्री बांगर तसेच बीड जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन रमागिरी मॅडम यांच्यासह बीड जिल्हा रुग्णालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांचा तसेच रक्तदान शिबिर आयोजकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। बीड शहरात काल दिवसभरात 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने महिलांच्या हातातून मोबाईल पळवण्याच्या 3 घटना घडल्या होत्या। त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काल दिनांक 13 जून रोजी स्वराज्यनगर कमानीजवळून अश्विनी कृष्णा सुर्वे या मोबाईलवर बोलत जात असताना 3 दुचाकी स्वारांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला। त्यानंतर जुना धानोरा रोड येथे मीराबाई बाळू मुळीक या दळण घेऊन जात असताना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला। आणि तिसरी घटना KSK कॉलेज समोरून जात असलेल्या एका नर्स महिलेचा मोबाईल देखील याच पद्धतीने हिसकावून घेण्यात आला। अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या फरकाने या तिन्ही घटना घडल्याने चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान शिवाजीनगर पोलिसांपुढे होते। मात्र शिवाजीनगर पोलिसांच्या DB पथकाने 2 ठिकाणी नाकाबंदी करून अवघ्या काही तासातच आवेश खान खाजा शेख वय 22 वर्षे राहणार कानडी रोड केज
गणेश श्रीराम मुंडे राहणार किल्ले धारूर आणि ऋषिकेश लक्ष्मण वायबसे वय 19 वर्षे राहणार कासारी तालुका केज या तिघांच्या मुसक्या आवळल्या। त्यांनी वेगवेगळ्या महिलांचे मोबाईल चोरल्याचे कबूल केले, तर त्यांच्या ताब्यातून एकूण 9 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। हे तिघेही सराईत गुन्हेगार असून तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तिघेही एकमेकांचे मित्र आहेत आणि एकत्रितपणे ते गुन्हे करतात। त्यांच्यावर टोळीने चोरी करण्याचे नवीन कायद्याचे कलम लावण्यात येणार आहे, जेणेकरून न्यायालयात पुरावे देऊन त्यांना शिक्षा होण्यासाठी पोलीस पाठपुरावा करणार आहेत। सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, DYSP व्यंकटराम, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे PI श्री शीतल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली API दीपक लंके, PSI काटकर, PSI सागर सोन्ने, रवी जाधव, ज्ञानेश्वर मराडे, सचिन आगलावे, अशोक राडकर, बाळू रहाडे, दिलीप राठोड, अनिल गटमाळ, शुभम सोनवणे यांनी मिळून केली। बीड बस स्थानकात महिला प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पर्स चोरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आले असून महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना त्यांची पर्स हिसकावून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 संशयित महिलांना बस स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी व सुरक्षा रक्षक यांच्या तत्परतेमुळे पकडले गेले असून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या महिला चोरांकडून चोरीची रोकड व पर्स हस्तगत करण्यात आली आहे। बसमध्ये चढताना जागा मिळवण्याच्या गडबडीत त्या गर्दीत घुसून प्रवासी महिलांचे लक्ष विचलित करून नकळत बॅग कापून किंवा चेन उघडून वस्तू चोरत असत। या कारवाईमुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून बीड बस स्थानक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे। या संपूर्ण कारवाईत आणि गुन्ह्याचा छडा लावण्यामध्ये महिला पोलीस जमादार मीरा पाटील यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली, तर सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, DYSP व्यंकटराम, शिवाजीनगर ठाण्याचे PI श्री शीतल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ASI संतोष राऊत, रवींद्र आघाव, ज्ञानेश्वर मराडे, सचिन आगलावे, अनंत गिरी, बाळू रहाडे, दिलीप राठोड, अशोक राडकर, शुभम सोनवणे व अनिल गटमाळ यांनी मिळून केली। बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 3 आत्महत्याच्या घटना घडल्या असून बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील आदर्श लक्ष्मण काकडे वय 16 वर्षे या मुलाने आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी पाईपला गळफास घेतला। त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। तर आत्महत्येची दुसरी घटना बीड शहरातच घडली। शाहूनगर भागातील शीतल अशोक सोन्नर वय 19 वर्षे या नवविवाहितेने साडीच्या साह्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली। शीतल यांचा 2 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता। आत्महत्येची तिसरी घटना वडवणी तालुक्यातील मौजे कोठारबन येथे घडली। कोठारबन येथील चिंटू रामराज मुंडे वय 26 वर्षे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला। पिंटू मुंडे हे अविवाहित असल्याचे सांगितले जात असून त्यांनी वडिलांच्या कर्जापायी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।